मनाचा मनोरथ आणखी कोणी पूर्ण केला? भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना फार त्रास दिला, इतका त्रास दिला की शेवटी त्या आई वडिलांनी ठरवलं काशी यात्रेला जायचं आणि तिकडच राहायचं, परत माघारी यायचं नाही. मुलाच्या त्रासातूनही सुटका होईल, पितरांच्या ऋणातूनही मुक्तता होईल. मग एक दिवस ते आई वडील पुंडलिकाला म्हणाले, बेटा काशी यात्रेला जावं वाटतं रे. पुंडलिक काहीच बोलला नाही. त्याच रात्री पुंडलिकाची बायको पुंडलिकाला म्हणाली, अहो काशी यात्रेला जावं वाटतं. निघाला पुंडलिक काशी यात्रेला. जातानाचं दृश्य वेगळं होतं. आई बापाच्या डोक्यावरती गाठोडे होते, आई बापाच्या गळ्यावरला दोरी होती. मग आता मला सर्वांनी सांगा, पुंडलिकाच्या आई वडिलांना काशी यात्रा कोणामुळे घडली? पुंडलिकामुळे का पुंडलिकाच्या बायकोमुळे? कोणामुळे घडली? पुंडलिकाच्या बायकोमुळे. मग आई बापाच्या गळ्याला दोरी बांधणारा पुंडलिक श्रेष्ठ की जिच्यामुळे पुंडलिकाच्या आई वडिलांना काशी यात्रा घडली, ती बायको श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? बायकोच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोण श्रेष्ठ आहे? बायकोच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराज काय सांगतात ते आपण पाहू. विठ्ठल महाराजांनी मगाशी सती सावित्राचे उदाहरण सांगितले आणि उदाहरण सांगून सिद्ध केले की बायको श्रेष्ठ आहे, बायको श्रेष्ठ आहे, बायको श्रेष्ठ आहे. जसे सर्व पुराण यांनाच माहिती, आपल्याला पुराण माहितीच नाही. यांचं कसं झालं माहितीये? डोक्यात नाही ज्ञान आणि मी विद्यापीठाची शान. डोक्यात नाही ज्ञान आणि मी विद्यापीठाची शान. डोक्यात नाही शानपणा आणि मला गुरु म्हणा. अहो पुरुष मंडळी, एकदा एका माणसाने यांना विचारलं, अहो महाराज तुम्ही मोठं झाल्यावर काय करणार? या म्हणा लग्न करणार. तो माणसाने तर डोक्यालाच हात लावला. अहो महाराज मला तसं नाही म्हणायचं. या म्हणाला मग काय म्हणायचं? तुम्ही मोठं झाल्यावर काय बनणार? या म्हणाला नवरी बनणार. तो माणूस म्हणाला, अहो महाराज मला तसंही नाही म्हणायचं. तुम्ही मोठं झाल्यावर काय प्राप्त करणार? या म्हणाला नवरा प्राप्त करणार. तो माणूस म्हणाला, अहो यातलं मला नाही विचारायचं. तुम्ही मोठं झाल्यावर तुम्ही तुमच्या आई वडिलांना काय देणार? या म्हणाला गोंडच नातू देणार. त्या माणसानं डोक्याला हात लावला. अहो महाराज तुम्ही मोठं झाल्यावर तुमचं ध्येय काय? या महाराज म्हणाले, हम दो हमारे दो. नाथ महाराज म्हणतात अशा मूर्ख लोकांच्या नादी सुद्धा लागू नये. त्याचे न पावे, त्याचे न पावे वदना, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. नाथ महाराज म्हणतात की अशा मूर्ख लोकांचं तोंड सुद्धा पाहू नये. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर महाराज म्हणाले की पुंडलिकाच्या आई वडिलांना काशी यात्रा कोणामुळे घडली? पुंडलिकाच्या बायकोमुळे. कशामुळे घडली? बायकोमुळे. अहो त्याच पुंडलिकाच्या बायकोने म्हाताऱ्या सासूर सासऱ्यांच्या डोक्यावर गाठोडे दिले. गाठोडे महाराज, गाठोडे बायकोने नाही दिले, गाठोडे बायकोने दिले. असा कुठं उल्लेख आहे का? आहे का कुठं उल्लेख? गाठोडे कोणी दिले? पुंडलिकाने. कोणी दिले? पुंडलिकाने. बायकोने नाही दिले. अहो पुरुष मंडळी, ते गाठोडे जर या बायकोने घेतले असते तर तिचं काही बिघडलं असतं का? तिला काय अर्धांग वायू झाला असतं का? पण घेतलं का? नाही. जसे काय हेच पुंडलिकन मीच त्यांची बायको. असो. पुढे पुंडलिक पुढे कुकुट मुनींच्या आश्रमात गेला. आई वडिलांच्या सेवेचं महत्व त्याला कळालं. पंढरपूर मध्ये आला आणि आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला.
येता. म्हणून तो भगवान परमात्मा पंढरपूरमध्ये आला. कोणामुळे? नवऱ्यामुळे. आता मला सर्वांनी सांगा, ज्या बायकोने म्हातारा सासू सासऱ्यांच्या डोक्यावर गाठोडं दिली ती बायको श्रेष्ठ आहे का ज्या नवऱ्यामुळे भगवान परमात्मा पंढरपूरमध्ये आले तो पुंडलिक म्हणजे नवरा श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? पुरुष मंडळी, नवरा श्रेष्ठ आहे. आपले म्हणणं आहे नवरा श्रेष्ठ आहे. विठ्ठल अहो महाराज, ज्या वेळेस बायको स्वयंपाक करते त्यावेळेस ती अन्नपूर्णा असते, अन्नपूर्णा. ज्या वेळेस बायको स्वतःच्या मुलांचा अभ्यास घेते त्यावेळेस ती सरस्वती असते, सरस्वती. ज्या वेळेस बायको 2 रुपये कमवून घरात आणते त्यावेळेस ती महालक्ष्मी असते, महालक्ष्मी. आणि ज्या वेळेस आपल्या घरावर संकट येते त्यावेळेस तीच दुर्गा बनते, दुर्गा. आणि तीच बायको नवरा सोबत भांडते, तीच बायको नवरा सोबत भांडते तेव्हा ती चांडाळी नसते, चांडाळी. आपलं नाही, आपल्या आई बापाचं जमत नाही, कारण कोण? बायको. आपलं ना आपल्या भावाचं जमत नाही, कारण कोण? आपलं ना आपल्या बहिणीचं जमत नाही, कारण कोण? आपलं ना आपल्या गणगोताचं जमत नाही, कारण कोण? आपलं ना आपल्या गर्लफ्रेंडचं जमत नाही, कारण कोण? आणि अशी बायको श्रेष्ठ आहे का? तर नाही, नवरा श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. कॉम्प्रोमाइज होऊन जाईल. अहो हरिश्चंद्र राजाने स्वतः सहित स्वतःच्या बायकोला, स्वतःच्या मुलाला स्वतः सहित विकून टाकले. आणि तो राजा काशीच्या घाटावर प्रेत जाळण्याचं काम करू लागला. एकुलता एक मुलगा रोहिताश्व मरण पावला. त्या राणीनं ते प्रेत घेतलं, काशीच्या घाटावर आली. तर त्या राजानं स्वतःच्या मुलाला जाळण्यासाठी कर मागितला, कर. पैसे मागितले, पैसे. मग आता मला सांगा, स्वतःच्या मुलाला जाळण्यासाठी कर मागणारा नवरा श्रेष्ठ आहे का? श्रेष्ठ आहे का? नाही. मग बायकोच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, आपल्या बॅटरी डाऊन नका होऊन देऊ. कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? पहिल्या महिला सुग्रणी होत्या, पहिल्या महिला सुग्रणी होत्या. थोडा मसाला आणि स्वयंपाक चांगला. आणि आताच्या महिला, पुरुष मंडळी, आताच्या महिला डब्याच्या डबे मसाला, चव नाही कशाला. अहो, पहिल्या महिला भाकरी करायच्या. पुरुष मंडळी, पहिल्या महिला भाकरी करायच्या तर भाकरी अशा टम फुगायच्या. आता भाकरी नाही फुगत, भाकरी करणारीच अशी टम फुगती. अशी टम फुगणारी बायको श्रेष्ठ आहे का? तर नाही, नवराच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? आता शर्यती राजाने स्वतःच्या मुलीचा म्हणजे सुकन्याचा विवाह जख्खा म्हाताऱ्या असणाऱ्या चवन ऋषी बरोबर लावून दिला. मग जख्खा म्हाताऱ्या असणाऱ्या चवन ऋषी बरोबर त्या सुकन्याने संसार केलाच की नाही? मग ती संसार करणारी बायको श्रेष्ठ नाही का? बायकोच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने बोला सर्वजणी, कोण श्रेष्ठ आहे? आता चवन ऋषींनी अश्विनी कुमाराकडून औषधी आणली, ती प्राशन केली आणि तरुण झाले. तरुण झाल्यावर त्यांनी आपल्या तपोबलाने विमान प्रगट केले. सुखसुविधायुक्त विमान त्या सुकन्याला दिले, त्यामध्ये भ्रमण केले. तो विमान देणारा, सुख सुविधा देणारा चवन ऋषी श्रेष्ठ नाही का? म्हणजे कोण श्रेष्ठ आहे? नवराच श्रेष्ठ आहे. आता
सुकन्येच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की जख्ख म्हातारा असणाऱ्या चवन ऋषी बरोबर संसार करणारी बायको सुद्धा श्रेष्ठ आहे आणि त्याच चवन ऋषीने स्वतःला तरुण बनवून त्या सुकन्येला सर्व सुख सुविधा दिल्या म्हणून तो नवरा ही श्रेष्ठ आहे. राम आणि सीतेच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते राम प्रभूने आपला आजीवन एक पत्नी व्रत धारण करणारा राम म्हणजे नवरा श्रेष्ठ आहे आणि जिचा कुठल्याच प्रकारचा दोष नसताना 14 वर्षाचा वनवास सहन केला ती सीता माता म्हणजे बायको सुद्धा श्रेष्ठ आहे. नवरा बायको म्हणजे 2 वायरिंगचं कनेक्शन आहे. कोणतं कनेक्शन बोचरे महाराज? एक आर्थिंग आणि एक करंट. आर्थिंग आणि करंट हे कनेक्शन योग्य जुळलं तर प्रकाशच प्रकाश, पण कनेक्शन जर अयोग्य जुळलं तर स्फोट घटस्फोटच घटस्फोट. म्हणून कनेक्शन योग्य जुळवा. म्हणजे नवरा बायको भांडू नका, कारण या भांडणाने सर्वांचा चुराडाच होतो. नवरा म्हणजे ब्रह्म आहे, नवरा म्हणजे ब्रह्म आहे आणि बायको म्हणजे माया आहे, बायको म्हणजे माया आहे. ब्रह्माशिवाय माया नाही, ब्रह्माशिवाय माया नाही आणि मायेशिवाय जगच नाही, मायेशिवाय जगच नाही. आणि 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 108 उपनिषद यांनी हेच सांगितले की बाबांनो किती शास्त्रार्थ करा, कितीही वादविवाद करा, कितीही चुराडा करा, शेवटी आपल्याला ब्रह्म आणि माया हेच सापडते आणि हेच या कोड्याचं उत्तर. एक जनार्दनी हुड, एक जनार्दनी हुड, एक जनार्दनी. ना तरी बालक बडा बोली का वाकुडावे चुका पावली तेच जो करुणी माऊली रे जेवी. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करतो, झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा भगवान कृष्णचंद्रच्या चरणी अर्पण करतो. आमचे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते, झालेली सेवा गायक वादक सर्व महाराज मंडळीच्या चरणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे वैकुंठवाशी रंगनाथराव पाटील एखंडे, वैकुंठवाशी तुकाराम मराठी तडका चॅनलचे आमचे दिनेश दादा, त्यांच्याही मनापासून धन्यवाद. तेही या ठिकाणी उपस्थित झाले. हा, कीर्तन पाहायचं असेल तर सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणखी काय राहिलं? घंटी वाजवा, बेल वाजवा. असं पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद, आभार आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर